मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मातीच्या चॅनलवर। चला तर मग आज करूया मसालेदार वांग्याची भाजी। चला तर मग भरलेली वांगी करायचं लागणारे साहित्य आहे। वांगे घेतलेले आहेत आपण इथं पाव किलो वांगे, हळद, मिरची, काश्मीरी लाल मिरची, खोबरं, कोथिंबीर, टमाटर, अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे मी। हे धने आणि हे फूल आणि 4 लवंगा, 4 कांदे। चला कांदा आपण हे बारीक करून घेतलेला आहे आणि त्याला छानसं असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत। आणि तसेच आपण हे वांगे पण कट केलेले आहेत 4 भागामध्ये, त्याचे काटे काढून घेऊन कट करून घेतलेले आहेत। त्याला चांगलं भाजायचं लाल होईपर्यंत। मी याच्यामध्ये मसाले ऍड करायचे। याच्यामध्ये असं थोडंसं आपल्याला हे तेल टाकून लालसा कांदा करून घ्यायचा आहे। पहा लाल झालेला आहे कांदा। त्याच्यामध्ये आपल्याला लगेच मग हे एका बाजूला करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल थोडंसं टाकून हे धने मसाला आणि हे धने फूल, याच्यामध्ये 4 ह्या लवंगा हे टाकून आपल्याला हे खालीवरी असं परतून घ्यायचं आहे। पहा छानसं लाल होऊ द्यायचे, त्याचा सेंट फार छान येतो। हे लाल झालं ना, हे बाजूला काढून घ्यायचं आणि लगेच याच्यामध्ये आपण खिसलेलं खोबरं आहे ते टाकायचं। त्याला पण छान असं लाल होऊ द्यायचं। पहा छान लाल झालेला आहे। आता या सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा हा मसाला आपल्या भरलेली वांग्यासाठी तयार झालेला आहे आणि हा आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे। चला तर मग हा मिक्सरला लावून घेतलेला मसाला आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला एकजीव केल्यानंतर हे आपण वांग्यामध्ये भरायचं आहे। असे 4 फोडी करायच्या आणि असं वांग्यामध्ये भरायचं, असं भरून ठेवायचं आहे आपल्याला। पूर्ण असे वांगे आपल्याला भरून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे पूर्ण वांग्यामध्ये हा मसाला जातो आणि वांग्याची टेस्ट लागते। आपला हा मसाला भरलेली वांगे रस्सा तयार होतो। वांगे कोणता किडका असेल तर बाजूला काढून घ्यायचं आहे। झाले आपले हे पूर्ण वांगे भरलेले। हे पहा अशा प्रकारे आता आपण ह्याला फोडणी देऊ। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, स्वाद मराठी मातीच्या।